जय भारत जय संविधान. भारतीय राष्ट्रध्वज घेऊन मी येत आहे संविधान रॅलीला. तुम्ही या. जय भारत जय संविधान. जय भारत जय संविधान. 75वा लोकसत्ताक दिन 26 जानेवारी 2025 दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आपण साजरा करत आहोत. यावर्षी विशेष असं आहे, आपण आपल्या संविधान रॅलीची सुरुवात उपरेश इथे बाबासाहेबांना अभिवादन करून सुरुवात करणार आहोत आणि चैत्यभूमी दादर इथे या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीची टॅगलाईन आहे, मी भारतीय, माझा निर्धार लोकशाही बळकट करण्याचा. तर चला आपण सर्वजण लोकसत्ताक दिनाचा उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करूया. धन्यवाद. जय भारत जय संविधान. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित करणे हेच आमचे ध्येय. जय भीम जय शिवराय. मित्रांनो, मी कोकणी रणजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, मी आज आलेलो आहे कालाघोडा या ठिकाणी. कालाघोडा या ठिकाणी आलं त्याचं कारण असं आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे, ज्या संविधानाने आपल्याला ताठ मानेने जगायला शिकवलं आहे, आणि त्या संविधानाची आज संविधान रॅली निघणार आहे. त्या संविधान रॅलीमध्ये निघताना तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर चला आता आपण जाऊया, संविधान रॅलीला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघू शकता तुम्ही, संविधान रॅलीला आलेले आपले काही समाज बांधव आहेत. तर मी दरवर्षी येतो संविधान रॅलीला. माझा भाऊ भेटला आहे प्रवीण कदम, हा सुद्धा येतो दरवर्षी. गेल्या वर्षी मी पण होतो संविधान रॅलीला, पण हा नव्हता. आणि आज मला भेटलेला हा धार्मिक कामामध्ये असतोच प्रत्येक वेळेला पुढे. तर मला आज हा भेटला संविधान रॅलीमध्ये. तर आम्ही दोघं पण जाणार आहे संविधान रॅलीला. चला. सुंदर अशी रॅलीला सुरुवात डॉक्टर आंबेडकर पुनर्वसन समिती कुलाबा यांचे सर्व आपण सर्वांनी साऊंडच्या पाठी राहायचे. जय भारत जय संविधान. स्वातंत्र्य गणतंत्र दिनाचा भारतीय संविधानाचा संविधान रॅलीवर बसून चालले. ॲक्च्युली काही लोकांनी बाईक आणले, बाईकने चालले. संविधान रॅलीवरती बसलो. जय भारत जय भारत. आता रॅली आलेली आहे, संविधान रॅली. आता आम्ही आलो हुतात्मा चौकला. इथे हुतात्मा चौकला आता अभिवादन करून मग पुढे निघणार आहोत. बघू शकता हुतात्मा चौक. लोकशाहीच्या अंमलबजावणीचा संकल्प हा आम्ही
करीतो न्याय स्वातंत्र्य समता बंधुता तुम्हासही सांगतो लोकशाहीच्या अंमलबजावणीचा संकल्प मी करीतो न्याय स्वातंत्र्य समता बंधुता तुम्हासही सांगतो लोकशाहीच्या महानतेची गाथा सांगते ही संघटना लोकशाहीच्या महानतेची गाथा सांगते ही संघटना भारतीय लोकसत्ताक संघटना न्याय स्वातंत्र्य समता बंधुता प्रस्थापित करणे हेच आमचे ध्येय. मानतो आम्ही संविधानाला वंदितो आम्ही संविधानाला मंत्र आमुचा एकतेचा संविधानाच्या अंमलबजावणीचा संविधानाचा प्रचार व्हावा सांगते ही संघटना भारतीय लोकसत्ताक संघटना. मित्रांनो, आता आलो आहे आम्ही सिद्धार्थ कॉलेजला. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. तुम्हाला दाखवतो, हे बघा. बघू शकता सिद्धार्थ कॉलेज. मित्रांनो, आता पोचलो आम्ही CST. बघू शकता हे CST. ती संविधान रॅली पुढे. आम्ही सिद्धार्थ कॉलेजला गेलो होतो बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आणि रॅली आमची पुढे आली. हा इथे सेल्फी पॉईंट आहे. आता विटीला आहे. विटीवरून आता जाणार आहे भेंडी बाजार वगैरे होऊ नये ना, त्या साईडने जाणार आहे. जय भारत. लोकसत्ताक दिनाचा 75व्या लोकसत्ताक दिनाचा भारतीय संविधानाचा. आपण सर्वांनी एका थोडं शिस्तबद्ध उभं राहावे आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करू. महिला संघाला विनंती आहे की त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करण्यास पुढे यावं. आपण सर्वांनी आपला हात समोर ठेवून आपण संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करीत आहोत. सर्वप्रथम मी म्हणेन आणि मग माझ्या पाठून तुम्हाला बोलायचे आहे. सुरुवात करू आपण. सर्वांनी हात पुढे घ्यायचे आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत
दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. जय भारत, जय संविधान. जय भारत, जय संविधान. आता आमची रॅली पोहोचली आहे मनीष मार्केट. हे बघू शकता, मनीष मार्केटला पोहोचलो आता. मनीषा आमुची आहे एकीची संघटना ही एकनिष्ठतेची. चला चला हो लढा उभारू मानवतेच्या हक्काचा, मला एकतेच्या संघाचा. समतेचा हा पाया रचेल सांगते ही संघटना. भारतीय लोकसत्ताक संघटना. लोकशाहीच्या अंमलबजावणीचा संकल्प हा आम्ही करीतो. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता तुम्हासही सांगतो. लोकशाहीच्या अंमलबजावणीचा संकल्प हा आम्ही करतो. न्याय, स्वातंत्र्य, समता. मित्रांनो, आता आम्ही आलोय माझगाव सर्कल. हे बघू शकता, माझगाव सर्कल माझ्या पाठीमागे. आता आलो आहोत लालबाग. मित्रांनो, आता आलो आम्ही करी रोड स्टेशनला आलोय. आता इथे अभिवादन करून मग निघणार आम्ही पुढच्या मार्गाला. मित्रांनो, आता आलो आहोत वर्ली या ठिकाणी. माता रमाई स्मारकला भेट देणार आणि मग आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. तर चला बघूया माता रमाई स्मारक. मित्रांनो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगू इच्छितो. तसं 6 डिसेंबरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अभिवादन करण्यासाठी खूप लांबून येत असतो. तसंच माता रमाई यांच्या जयंतीनिमित्तसुद्धा आपण सर्वांनी इथं यायला पाहिजे माता रमाईला अभिवादन करण्यासाठी. मित्रांनो, वर्लीला आलो तो वर्लीला रमाबाई स्मारक इथं आल्यानंतर इथे मला ना भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला. हे बघू शकता, मला व्हेज पुलाव इथे देण्यात आला आहे. हो का गाडीत. चला, जेवण झाल्यानंतर मग पुढे रॅलीला सुरुवात होणार आहे.
मित्रांनो, आमचं जेवण झालं आहे आणि काही रॅलीला आलेली मंडळी अजून जेवत आहेत. हे बघा, जेवण चालू आहे. अजून लहान मुलं पण आहेत या रॅलीमध्ये. इथं जेवण चालू आहे. जेवण झालं की अजून 2 स्पॉट होणार आहेत आणि ते 2 स्पॉट झाल्यानंतर मग डायरेक्ट दादर चैत्यभूमीला समाप्ती होणार आहे. आणि त्याच्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत दादर या ठिकाणी. दिनानिमित्त पुन्हा एकदा आपल्या सर्वात शुभेच्छा. आपण मातारामाई स्मारक इथे मातारामाईंना पुष्प अर्पण करून त्यांना ह्या 75व्या गणपती दिनानिमित्त अभिवादन करत आहोत. समता सैनिक दल फुलाबाई यांना मी विनंती करतो, त्यांचे कमांडर प्रशांतजी माळी सर आणि सर्व सैनिक यांच्या वतीने मातारामाईंना पुष्प अर्पण करून या 75व्या गणपती दिनानिमित्त त्यांना अभिवादन केले जात आहे. मी त्यांना विनंती करतो सर्व उपस्थित धर्मबांधव यांना सर्वांचं मी खरं तर या मातारामाई स्मारकामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. कारण आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व महामानवाच्या कार्याला खरं तर आपण अभिवादन करत आहोत. आणि त्यानिमित्ताने ज्या महामानवाला, ज्या महामातेने घडवलं, जिने चंद्रासारखी झिजली, त्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकात आपण आज त्यांना आपण मानवंदना दिलं. कारण बाबासाहेबांना घडवण्यात या त्यागमूर्ती माता रमाईचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यांच्यामुळेच कदाचित भारताचं जे अबाध्य असलेले संविधान जे घडलं ते ह्या त्यागमूर्ती माता रमाईमुळंच घडलं. त्यामुळे आपण या मातेला अभिवादन करणं गरजेचं आहे. म्हणून समता सैनिक दलाच्या माध्यमातून आपण या मातेला सलामी देणार आहोत. त्यामुळे सर्वांनी आपण या सलामीमध्ये सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. परेड विश्राम, परेड सावधान. समता सैनिक दल के लिए कार्रवाई, सामने से तेज चल. परेड जनरल सलामी देंगे, सलामी दो. जय भीम, जय भीम, जय भीम. परेड कम. भारतीय संविधानाची अंमलबजावणी हाच खरा प्रगतीचा मार्ग. जय घोष आमुचा, जय घोष आमुचा. गुजरात सर्वांचे आपण लवकर यायला सुरुवात करू. नायगाव देवी, नायगाव देवीचा चैत्यभूमी आपला वेळ झाला आहे. चैत्यभूमी हा साप्ताहिक कार्यक्रम आहे, त्यामुळे आपल्याला हे अंतर तासाभरात कव्हर करायचे. मला सर्वांना विनंती आहे की प्रत्येक बाईकद्वारे आपली बाईकमध्ये असावं आणि कोणी चालू नये. रथावरती आपण बसावं, जेणेकरून पुढील रॅली आहे जी आपण फास्ट घेऊन जाऊ शकतो. यावर्षी साप्ताहिक कार्यक्रम असल्याकारणाने आपल्याला टायमिंग आहे, तो टायमिंग आपल्याला फार कव्हर करायचं आहे. अन्यथा आपण रॅली स्लो करून घेऊ शकतो असतो. यावर्षी वेळेची मर्यादा आपण सर्वांना लक्षात घ्यावी ही विनंती समता सैनिक दलाने आता इथे अभिवादन केलं आहे. आणि चैत्यभूमीपासून आतापर्यंत आपल्या सोबत आहे, त्याबद्दल मी समता सैनिक दल फुलाबाई यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्याबरोबर सोशल मीडिया हँडल करणारे यूट्यूब चॅनल रणजित सावंत, रणजित हे जे उपस्थित आहेत, हे भारतीय सेनेचे प्रस्ताव देऊन त्यांना आपण त्यांचा स्वागत आहे, त्यांचं अभिनंदन करत आहोत. वैशाली मॅडम यांना विनंती करतो की त्यांना प्रस्ताव देऊन त्यांचं इथे स्वागत करावं. त्याचबरोबर प्रमोदजी कांबळे हे सुद्धा सोशल मीडिया हँडल आपल्या रॅलीमध्ये सोबत करतायत. तर मी विशाल गायकवाड सर, सुषमा मॅडमला विनंती करतो की त्यांनी स्वतःचे प्रस्ताव घेऊन प्रमोद कांबळे यांचं स्वागत करायचं, त्यांना आभार व्यक्त करायचे. त्याचबरोबर प्रशांतजी पवार हे सुद्धा आपल्या रॅली कव्हर करत आहेत. सुरुवातीपासून प्रत्येक इव्हेंटला आपल्या सोबत असतात. मी
कविता या जनावडे मॅडम यांना विनंती करतो त्यांना प्रास्ताविका देऊन त्यांचं अभिवादन करावं, आभार व्यक्त करावे. आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, भारतीय लोकसत्ता संघटना या संघटनेने आमचं स्वागत केलेलं आहे. भारताची संविधानाची प्रत देऊन आमचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. तर मी मनापासून त्यांचे धन्यवाद करतो. खूप भारी वाटले. अशी आपल्याला काहीतरी एक पोचपावती मिळते, त्यामुळे त्यांचं धन्यवाद. मित्रांनो, रॅली वरलीपर्यंत आलो होतो मी. वरलीनंतर आम्ही पुढे निघून आलो, कारण आम्ही दादर चैत्यभूमीला आलो आहे. डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून आम्ही मग निघणार आहे घरच्या दिशेने. आणि चैत्यभूमीला आले. चैत्यभूमीला तुम्ही परिसर बघू शकता. आता संध्याकाळी 5 वाजलेत. तर चला दाखवतो तुम्हाला. आज बघू शकता आता आलेला आहे दादर चैत्यभूमीला. हा पुढे अशोकस्तंभ आहे. आणि आज बरेच लोकांना सुट्टी असल्या कारणाने आज चैत्यभूमीला काही अभिवादन करण्यासाठी काही लोक आलेले आहेत, बघू शकता. आणि आज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि दादर चैत्यभूमीला आल्यानंतर तुम्हाला असे स्टॉल भेटतील बघायला. सुंदर अशी प्रतिमा आहे गौतम बुद्धांची. आणि 150ला सुद्धा असे स्टॉल लागलेले असतात. मी चालू आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी. माझ्या पाठीमागे आहेत मित्र बघा, हे आम्ही 4 जण होतो. चला अरे छोड़ो छोड़ो संविधान दिनाचा. मित्रांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आलो आहे, बाहेर आलो आहे. आणि मित्रांनो, सकाळी संविधान रॅलीसाठी गेलो होतो आणि रॅलीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. मित्रांनो, तुम्हीसुद्धा या रॅलीला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपली उपस्थिती दाखवली पाहिजे. कारण ज्या संविधानाने आपल्याला जगण्याचा हक्क दिला, अधिकार दिलेला आहे, आणि ते आहे संविधान. कारण ते आपण कुठे ना कुठे ते जपलं पाहिजे, म्हणून आम्ही हा प्रयत्न करत असतो. मी दरवर्षी येतो या संविधान रॅलीला. तर तुम्हीसुद्धा या मित्रांनो संविधान रॅलीला. आणि हा संविधान रॅलीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो. तर भेटू आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम. लोकशाहीच्या अंमलबजावणीचा संकल्प हा आम्ही करीतो. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता तुम्हासही सांगतो. लोकशाहीच्या अंमलबजावणीचा संकल्प हा आम्ही करीतो. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता तुम्हासही सांगतो. लोकशाहीच्या महानतेची गाथा सांगते ही संघटना. लोकशाहीच्या महानतेची गाथा सांगते ही संघटना. भारतीय लोकसत्ताक संघटना. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित करणे हेच आमचे ध्येय.
मानितो आम्ही संविधानाला, मंत्र आमुचा एकतेचा, संविधानाच्या अंमलबजावणीचा, संविधानाचा प्रचार व्हावा, सांगते ही संघटना, भारतीय लोकसत्ताक संघटना. मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीयच.